नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत भयकथा. त्या भयकथेचे नाव आहे पावसामधील ती. चला तर मग जास्त वेळ न घेता कथा ऐकूयात. पावसामधील ती. धोधो पाऊस कोसळत होता. सगळे वातावरण चिडीचूप झाले होते. पक्षी आपापल्या घरट्यात पिले पंखात घेऊन माना मोडून बसले होते. दार खिडक्या लावून लोक घरात बसले होते. वातावरणात फक्त जोरदार पावसाची रपरप चालू होती. पाऊस कधी थांबेल याचा काही अंदाज नव्हता. समीरला शहरात जायला उशीर झाला होता म्हणून तो कार जोरात पळवत होता. पण पाऊस अचानक एवढा वाढला आणि कार बंद पडली. गाडीच्या काचावर रपरप कोसळणाऱ्या पावसामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते. पण त्याला कुणीतरी त्याच्या दिशेने येत असल्याचे जाणवले. ती कुणीतरी बाई असल्याचे जाणवत होते. ती अधिक जवळ आली. गाडीच्या काचेतून धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे स्पष्ट नाही, पण ती बाईच आहे असे दिसत होते. कार जवळ आल्यावर तिने काचेवर टकटक आवाज केला. एवढ्या धोधो पावसात ही एकटी स्त्री कोण असेल? आणि ह्या निर्जन ठिकाणी ती काय करत असेल? असे बरेच प्रश्न समीरला पडले. ती अजून काचेवर टकटक वाजवत होती. त्या एकट्या स्त्रीच्या मदतीसाठी आपण गेले पाहिजे. त्याने काच खाली केला. काच खाली केल्यावर तो तिच्याकडे पाहतच राहिला. कोणत्याही पुरुषाला बघताक्षणी घायाळ कळेल असे सौंदर्य होते. तिच्या भिजलेल्या केसांची बट तिच्या चेहऱ्यावर लोंबत होती. त्यातून पाण्याचे थेंब खाली टपकत होते. तिच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब जमा झाले होते. एखाद्या आळूच्या पानावर जलबिंदू तरंगतात तसे. तिच्या कपाळावर चॉकलेटी छोटीशी गोल टिकली खुलून दिसत होती. तिचे बोलके डोळे खूपच आकर्षक होते. तिचे लाल चुटूक ओठ, उंच मान पाहून समीरने तोंडातले पाणी गिळले. ती काहीतरी बोलत होती. काही क्षण त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हते. त्याची नजर तिच्या ओठावर आणि मानेवरून वाहत खाली जाणाऱ्या जलबिंदूवर खिळून राहिली होती. तिने चुटकी वाजवली आणि म्हणाली, "एक्सक्यूज मी, माझा छोटासा अपघात झाला आहे. मला थोडेसे लागले आहे, पण मी ठीक आहे. काहीच अंतरावर माझे गाव आहे. मला तिथपर्यंत लिफ्ट द्याल का?" समीर एवढ्या सुंदर स्त्रीला नाही कसे म्हणणार होता. त्याने दरवाजा उघडून तिला आत घेतले. ती सुद्धा त्याच्याकडेच पाहत होती. जणू ती त्याला इशाराच देत होती. त्याने कारची चावी फिरवली. आत्तापर्यंत स्टार्ट न होणारी त्याची कार अचानक स्टार्ट झाली. वायपर गरागरा फिरून काचेवर पडणाऱ्या धारा बाजूला करू लागले. कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात कोसळणाऱ्या धारा दिसू लागल्या. रस्त्यावर कुणीच नव्हते. कोसळणारे काळे ढग दाटल्यामुळे सगळीकडे अंधार झाला होता. तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. तिच्या लाल चुटूक ओठांकडे आकर्षित होत होता. तीही त्याच्याकडेच पाहत होती. त्याने त्याचे तोंड तिच्याकडे नेले. तीही त्याच्याजवळ येत होती. तिचा परफ्यूम त्याला वेडावून सोडत होता. तो अधिक जवळ गेला. तो तिच्या इतक्या जवळ पोहोचला की त्याचे गरम श्वास एकमेकात मिसळू लागले. त्याला अचानक सडलेल्या रक्ताचा वास येऊ लागला, पण त्याने दुर्लक्ष केले. तो तिच्या ओठांचा ताबा घेणार होता. तिने गच्च डोळे मिटून घेतले आणि परत गचकन उघडले. लाल चमकणारे डोळे. इतक्या जवळून अचानक पाहून समीर घाबरला, पण त्याला बाजूला होण्याचा अवधी भेटला नाही. ती विचित्र हसली. तिचा सुंदर चेहरा विद्रूप होऊ लागला. तिचा गव्हाळ रंग पांढरा पडला. लाल चुटूक दिसणारे ओठ फाटले, त्यातून रक्त सांडू लागले. तिचे बोलके डोळे जळत्या कोळशासारखे झाले आणि तिचे 2 सुळे दात बाहेर पडले. त्याने घाबरून डोळे मिटून घेतले. आता आपले काही खरे नाही. तो देवाचा धावा करू लागला, पण उपयोग नव्हता. तिच्या बोटांची नखे लांब लांब आणि अणकुचीदार झाली होते. तिने समीरची मान घट्ट धरली आणि तिचे धारदार दात त्याच्या मानेत रुतवले. त्याचे सगळे रक्त शोषून घेतले. तिने त्याला तसेच पडू दिले. ड्रायव्हर सीटवर तो मान टाकून पडला. त्याच्या विस्पारलेल्या डोळ्यातून बुबुळ बाहेर पडले होते. त्याचे शरीर काळेनिळे पडले होते. ती हळूच गाडीतून उतरली आणि परत त्याच सुंदर स्त्रीचं रूप घेत चालता चालता त्या कोसळणाऱ्या पावसात ती नाहीशी झाली. समाप्त. कथा